हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलचं नाव आहे ग्लो अप विथ वैशाली. तर मला आहे ना स्ट्रेट केस खूप आवडतात, पण आहे ना सारखं सारखं स्ट्रेटनिंग करणे हे आपल्या केसांसाठी चांगलं नाहीये. मी त्याच्या मग हिटलेस स्ट्रेटनिंग कशी करायची याचे मी व्हिडिओ सर्च करत होते, तर त्याच्यामध्ये मला एक व्हिडिओ सापडला. त्याच्यामध्ये एलोवेरा आणि सिरम यूज करून आपण हिटलेस स्ट्रेटनिंग करू शकतो. तर ती स्ट्रेटनिंग कितपर्यंत वर्क करते ते आपण आज बघूया. आणि माझे केस तुम्ही बघा किती करले आहेत. तर मग आपण बघूया की ते किती वर्क करते. आणि ज्यांना पण स्ट्रेट केस आवडतात तर त्यांची करली आहेत आणि त्यांच्यासाठी खरंच उपयुक्त ठरणार आहे. तर आपण काही स्टेप आपली आता ही असणार आहे की केसांना 80% ओले करून घ्यायचे. मी या स्प्रेच्या साह्याने बघू शकता. आता मी 80% ओले करून घेतले आहेत केस. आता याच्यावर आपण सिरम आणि एलोवेरा जेल मिक्स करून आपण मस्त मिक्स करून घेऊ. आणि एलोवेरा जेल आधी सिरम असं लावा की त्यामध्ये एकूण एक केस परफेक्ट, म्हणजे हे एकूण एक केसाला परफेक्ट लागलं पाहिजे. बऱ्यापैकी लावण्याचा प्रयत्न केला आहे की प्रत्येक केस त्याच्यामध्ये डीप झालं पाहिजे. आता आपल्याला प्रॉपर असायला कोंब करून घ्यायचं आहे. आणि केस ओले आहेत त्याच्यामुळं हळूवार हे करा, नाहीतर केस निघतील. आणि पहिल्यांदा तुम्ही गुंता काढून घ्या. माझ्याकडनं आता राहून गेलं, सॉरी. हे आता तर स्ट्रेट होतं ते, पण हे राहतात किती वेळ ते पण आपल्याला बघायचं. तुम्ही बघू शकता की आता विचारल्यानंतर ते किती स्ट्रेट झालेत, पण हे राहणार किती वेळ ते पण बघूया आपण. आणि तुम्ही बघू शकता की या केसांमध्ये आणि या केसांमध्ये काय फरक पडलाय. पण आता हे राहते किती वेळ किंवा केलंय किती नाही. स्ट्रेच तर राहणार नाही केस आहे दिवसभर, तर तासभर सुद्धा राहिलेला आहे. फक्त की केस शकतात की स्ट्रेट केस अजिबात राहिले नाही, फक्त की खूप सॉफ्ट झाले. खूप सॉफ्ट आहेत केस आणि फ्रिझीनेस काहीच नाहीये. आणि की आपण केस धुतल्यानंतर ती एकदम झाडूसारखी होतात. माझे केस झाडूसारखे होतात, तर ती पण जर आपण हे रुटीन जर केस धुतल्यानंतर केलं तर मग आपली केसांची हेल्थ सुधारायला सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो.